मध्य प्रदेशातील दरोड्यानंतर महाराष्ट्रात फिल्मी थरार. शिरपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे 5 दरोडेखोर जेरबंद. मध्य प्रदेशातील सेंधवा येथील फ्लोर इंडस्ट्रीजमध्ये 3 मार्चच्या पहाटे दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला धुळे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने जेरबंद केले. सेंधवा पोलिसांकडून माहिती मिळता शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने महामार्गावर तात्काळ नाकाबंदी केली. या कारवाईत पोलिसांनी आधी एका कारचा पाठलाग करत फिरोज सय्यद या आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर दुसरी लाल स्विफ्ट कार घेऊन तापी नदीच्या दिशेने पळणाऱ्या 4 दरोडेखोरांचा पोलिसांनी थरारक पाठलाग सुरू केला. या प्रसंगी सावडदे, कुरखली आणि थाळनेर येथील जागरूक ग्रामस्थांनी दाखवलेल्या अदम्य धैर्यामुळे पोलीस आणि नागरिकांनी मिळून विशाल दामोदरे, रमेश करडे, श्याम साळुंखे आणि संतोष शिवरकर या 4ही आरोपींना नदी किनारी शिताफीने पकडले. या यशस्वी कारवाईत दरोड्यातील 2 गाड्या, 37 किलो सुगंधी तेल आणि रोख रकमेसह एकूण 19,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस आणि जनतेच्या या संयुक्त प्रयत्नामुळे अवघ्या काही तासात दरोडेखोर गजाआड झाले असून या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, धुळे. सहसंपादक अनिल बोराडे. आज दिनांक 3/3/26 रोजी सेंधवा ग्रामीण पुलिस स्टेशन के अंतर्गत फ्लोर इंडस्ट्रीज यहाँ पर 5-6 अज्ञात लोगों ने जाकर के इंडस्ट्रीज के कुछ मजदूर लोगों को हाथापाई करके उनको जख्मी किया और उनकी तरफ से 3 मोबाइल, कुछ नगद 1 लाख रुपए और सियाज कार चोरी करके निकल गए थे. सेंधवा ग्रामीण पुलिस स्टेशन के इंफॉर्मेशन के ऊपर शिरपुर शहर पुलिस स्टेशन और शिरपुर तालुका पुलिस स्टेशन अधिकारियों ने संयुक्त मुहिम तैयार करके इस घटना के आरोपी 5 आरोपी और 2 सियाज कार और कुछ नगद रकम, ऐसा 19,12,000 रुपए का मुद्देमाल रिकवर किया है और 5 आरोपी हिरासत में है. उनकी तरफ से 1 सियाज कार, 1 स्विफ्ट कार और कुछ मुद्देमाल, ऐसा 19,12,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया है.